परमार्थ याचा अर्थ एवढाच की आपल्याला शांती सुखाने जीवन जगायचं. लोकांच्या मनामध्ये खूप कामं कल्पना असतात. परमार्थ म्हणजे व्रतवैकल्य केली पाहिजे, वारी केली पाहिजे, तीर्थयात्रा केलं पाहिजे, उपास तपास केले पाहिजे, सगळं असतं ना, बऱ्याच गोष्टी असतात. आणि परंपरेने त्याचा काही उपयोग आहे आणि अतिरेक झाला त्याचा दुरुपयोग. दोन्ही गोष्टी. ज्यांना उपास झेपत नाही आणि उपास केला त्यांना त्रास होतो, असे होतं ना. पण परमार्थ याचा अर्थ एकच की आपलं जीवन बोध सतत असेल तर आपला अहंकार बाजूला होतो. म्हणजे परमार्थाचं सार एवढंच आहे की आपल्याकडे जो मीपणा आहे, अहंकार आहे, तो दूर झाला पाहिजे. तो दूर करता येत नाही. दूर का करता येत नाही? कारण आपण जेव्हा आता इथे नाही पण जरा गावाकडे घर शेणाने पण सारवतात ना, आणि त्याच हाताने आणखी काय ते साफ करायला गेलं तर काय होतं, ते सगळे तेच लागतात. तसं अहंकार हा आपल्या स्वतःकडे इतका चिकटलेला असतो, तो अहंकारच आपल्या कळत न कळत वरवर येत असतो सतत जीवनामध्ये. आणि त्या अहंकारामुळे आपण जे सर्वांशी आपलेपणाने जे वागायचं असतं त्या ठिकाणी कुठेतरी दुजेपण असतं, दुरावा असतो, कधी कोणाचा राग असतो, निन्या भावना असतात. आपल्या निन्या भावना आपल्याकडे ज्या सतत चालू असतात त्या आपल्या अहंकारामुळे असतात. पण अहंकार म्हणजे काय हे बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही. दोन गोष्टी आहेत. अहंकार म्हणजे कोणतरी मोठमोठ्याने हुशाऱ्या केल्या, उद्धटपणे बोलला तर आपण म्हणतो खूप अहंकार आहे. तो स्थूल अहंकार आहे. सूक्ष्म अहंकार आपल्या प्रत्येकाला असतो. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला अहंकारच असतो. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की परमेश्वराकडून आपल्याला जो पहिला जन्म येतो तो जीवरूपाचा जन्म असतो. जेव्हा आपण सद्गुरूकडे जातो तर सद्गुरू आपल्याला दुसरा जन्म देतात, तो म्हणजे शिवरूपाचा देतात. म्हणजे जीवरूप आणि शिवरूप अशा दोन गोष्टी आहेत. जीवरूप म्हणजे अहंकार असतो आणि शिवरूप म्हणजे अहंकार हा फार विरळ असतो, नसतो असं म्हणता येणार नाही, फार विरळ असतो. तर अहंकार असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या ठिकाणी मी देह आहे हा जो भाव आहे ना, तो अहंभाव असतो. आणि तो प्रत्येकाला असतो. म्हणजे आपण कोण असं जर आपल्याला आपण विचारलं, कोणी आपल्याला विचारलं तर आपण आपलं नाव सांगतो. आणि नावाच्या म्हणजे नाव कोणाचं असतं? आपलं देहाचं असतं. लहानपणी आपल्याला जो देहाला नाव दिलेलं आहे ते, आणि ते नावच मी आहे म्हणणं म्हणजे अहंकार असतो. ते आपल्या बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. तुम्ही कोण तर आपण नाव सांगतो, तिथेच अहंकाराची सुरुवात आहे. कळलं ना? कारण नाव म्हटल्यानंतर शरीर आलं, मी शरीराचं नाव. शरीर म्हणजे मी शरीर हा भाव असतो. मी शरीर हा भाव आपल्याला कळत सुद्धा आपल्याला एवढा घट्ट आहे की त्या भावातून आपण आपलं जीवन जगत असतो. हा भाव चांगला आणि वाईट कधी होतो? कारण हा भाव वाईट आहे असंही म्हणता येत नाही. मी देव म्हटल्यानंतर वाईट काय आहे असा प्रश्न येतो ना. पण मी देव म्हटल्यानंतर मी आणि माझं सुरू होतं, आणि मग इतरांबद्दल आपल्याकडे दुजेपणा असतो की हे माझं आहे, हे तुझं आहे, हे माझं आहे, हे तुझं आहे. आणि जीवनामध्ये सगळीकडे वाद कुठे आहे? माझं आणि तुझ्यामध्येच आहे. कुठेही आपण म्हणतो जगामध्ये सगळीकडे अगदी विश्वापर्यंत, अगदी पुतीन आणि युक्रेन मध्ये लढाई चालू आहे आता. माझा देश आणि तुझा देश हाच भाग चाललाय. कुठेही लढाई, तर तिथेच काय, कुठे आपण भारत पाकिस्तान म्हणतो तिथे तीच लढाई आहे. राष्ट्रामध्ये माझा पक्ष तुझा पक्ष लढाई आहे ना. आता आज आपण बघतो की नाही की राजकारण जेव्हा पाहतो तिथे माझं तुझं असतं. समाजामध्ये पण भांडण तंटे असतं, तिथे माझं तुझं असतं. घरामध्ये पण बऱ्याच वेळा कुटुंबांमध्ये पण माझं तुझं सुरू होतं, प्रॉपर्टीवरनं, याच्यावरनं. या सगळ्याला कारण मूळ अहंकार. म्हणजे अहंकार इतका सूक्ष्म आहे, तो कळत नाही, आणि त्याच्यातूनच आपण सुखी किंवा दुःखी, मध्ये मध्ये सुखी होतो, मध्ये दुःखी होतो. अहंकारचं दुसरं रूप म्हणजे
माझ्या मनासारखं झालं तर मला आनंद असतो, आणि माझ्या मनाच्या विरुद्ध झालं तर मला राग येतो, दुःख येतं, निराशा होते, वाईट वाटते. हे सगळे अहंकाराचे रूप आहेत. वाईट वाटणं हे सुद्धा अहंकाराचं रूप आहे. पण वाईट वाटणं कसं काय, तेही आहे. आपल्याला वाटतं अरे कोणीतरी आपल्याला बघितलं नाही, आपल्याकडे दुर्लक्ष केलं, वाईट वाटतं. का वाईट वाटतं? कारण माझ्याकडे म्हणजे ह्या देहाकडे कोणी पाहिलं नाही, म्हणून मला वाईट वाटतं. कोणी आपण लग्नाला गेलो, लग्नाला तुमच्याकडे समोर बघितलं ना बघितल्यासारखं लोकांनी जातात काही वेळेला, लगेच आपल्याला राग तरी येतो किंवा वाईट तरी वाटतं, तो गोष्टी होतात. पण ह्या अहंकार आपल्या इतका अंतर्मनामध्ये मोडलेला आहे. म्हणजे मन म्हणजे ते बहिर्मन अंतराची दोन मन आहेत आपली. दोन मन म्हणजे एकच मन दोन पद्धतीने वागतं. त्या अंतर्मनामध्ये इतका अहंकार मुरलेला आहे, आणि तो जगातील जो जन्माला येतो त्या प्रत्येक प्राण्याला असतो. म्हणजे परमेश्वर जन्माला घालतो जीवाला, तो अहंकार देऊन जन्माला घालतो. कमाल वाटतं नाही, असं कसं परमेश्वर करतो असं वाटतं. पण ही वस्तुस्थिती आहे. जगातला कोणी अशी व्यक्ती नाही की तो अहंकार नाही आणि तो जन्माला आला. फक्त एक अपवाद सांगता येईल, तो म्हणजे श्रीकृष्ण. जन्माला झाला आले त्याचे चमत्कार घडले असं म्हणतो, म्हणून आपण म्हणतो की इथे, म्हणून परमेश्वर आपल्या बरोबर एक अहंकाराची शिदोरी देऊन आपल्याला पाठवतो. पण ती अहंकाराची शिदोरी एवढ्यासाठी असते की आपल्या देहाची आपण काळजी घेतली पाहिजे, आपल्या देहाचं चांगलं संवर्धन केलं पाहिजे. कारण देहामुळे आपण जीवन जगतो हे आपल्या लक्षात आहे. कारण आपण आणि आपला देह अशा दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपण म्हणतो आपला देह असं म्हणतो त्यावेळेला देह वेगळा असून आपण वेगळे असतो. पण जीवन जगत असताना आपलं ते लक्षात येत नाही. आपण सहजपणे देहभावातून म्हणजे नाव, गाव, जात, धर्म, पंथ ह्या अंगाने आपण सगळं जे चाललेलं आपलं, ह्याला व्यक्तिमत्व पण म्हणतात, त्या व्यक्तिमत्वातून आपण जीवन जगतो. या देहभावा व्यतिरिक्त आपलं जीवन आहे. कारण देह म्हणजे जीवन असं वाटणं, जो आपल्याकडे भाव असतो तो भावाला अहंकार म्हणतो. देह हा अहंकार नाही. बऱ्याच लोकांना तोही गोंधळ. देह म्हणजे वाईट का म्हणतात? परमात्मा देहाला छळलं पाहिजे, पंचनीस आज्ञा लावली पाहिजे, चारी बाबा आग लावून मध्ये बसायचं वगैरे, असं काळ झाला की मग आपण पुण्यवान होऊ, असं बऱ्याच लोकांना गैरसमज आहे. देह वाईट नाही, देह अत्यंत पवित्र आहे, कारण ते परमेश्वराची निर्मिती आहे. पण देह हे आपलं जीवन जगण्याचं एक साधन आहे. म्हणजे त्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. तर तुम्ही बघा, आपण वेगळे कसे असा जर प्रश्न पडला तर एक लक्षात घ्या. तुमचा 1 वर्षाचा फोटो, 5 वर्षाचा फोटो, 25 वर्षाचा फोटो, आता तुम्ही जर 40-45 25-30 वर्षाचा त्या वर्षात मागच्या जन्म म्हणजे मागच्या वयाचे सगळे फोटो जर समोर केले तर आपण काय करतो, सगळे चेहरे वेगळे वेगळे दिसतात की नाही. लहानपणीचा चेहरा, तरुणपणीचा चेहरा, आणखी आता हे सगळे चेहरे म्हणजे सगळं शरीर बदललेलं आहे प्रत्येक ठिकाणी. 5-5 वर्षांनी जरी बघितलं आपलं शरीर सगळं बदललेलं असतं. पण त्या सगळ्यांना मीच होतो, मीच आहे, मीच आहे, मीच आहे म्हणतो ना आपण. तर शरीर बदल म्हणजे आपण वेगळे झालं पाहिजे, पण आपण वेगळेपण काही वागत नाही. कारण आपण मी म्हणून जो आहे तो वेगळा आहे, तो बदलत नाही. शरीर देह भावामुळे, म्हणजे शरीर मी आहे हा माझ्याकडे भाव असल्यामुळे, भाव लक्षात ठेवा, महत्वाचं ते लक्षात ठेवा. अहंकार म्हणजे अहंभाव. तो अहंभाव असल्यामुळे त्या भावातून आपण जीवन जगतो. आपण जे आहोत ते स्वतः आपण जे आहोत त्या भावातून जर जीवन जगायला लागलो तर आपल्याला सगळीकडे आनंदी आनंद दिसायला. महत्वाचा तो भाग म्हणजे परमार्थ किती आहे, परमार्थ कुठे आहे. मी म्हणून जे आपल्याकडे सतत स्फुरण असतं, स्फुरण आहे आपल्याकडे मी. म्हणजे जरी मी शब्द नाही वापरला तरी आपल्या ठिकाणी स्वतःकडे आपण आहोत हे आपल्याला सतत असतं, की आपण जिवंत आहोत. असं वाटतं की नाही, कधी कोणाला वाटतं का आपण नाही, माहित नाही, असं कधी वाटतं का? तसं असेल तर प्रॉब्लेम कळलं. आपण आहोत हे सतत जे आपल्याला वाटतं ते आपल्या असणेपणाचं स्फुरण आहे, असणेपणाचं ते पुरावा आहे की आपण सतत आहोत. म्हणून 5 वर्ष असताना सुद्धा आपण आहोत, 10 वर्षाचे सुद्धा पण आपण आहोत, 25 वर्ष झाले तरी आपण आहोत, अगदी 70-80 वर्ष झाले तरी
आपण आहोत, हा जो मी आपण आहोत आपण आहोत जो जे ते जे तत्व आहे म्हणणार ते वेगळं आहे आणि शरीर वेगळं आहे. म्हणून आपल्याला नेहमी वाटतं ना आपण सतत असणार असं वाटत नाही प्रत्येकाला. आपण मरणार असं कधी वाटत नाही. कोणतरी गेला तर आपण म्हणतो अरे अरे बिचारा गेला, आपण पण जाणार आहे आपण विसरतो. जाणार म्हणजे शरीर जातं आणि आपल्याला परंपरेने सांगितलंय सर्वांना की आत्मतत्व हे सतत राहतं. कधी कधी स्वप्न पडतं असा विचार करतो ना आपण, आपल्या हातातलं नसतं पण ते आपल्या अंतर्मनाचाच भाग असतो, त्याच्यामुळे आपल्याला ते कळत नाही कशामध्ये झालं. पण तिथे आपण असतो. महत्वाचा मुद्दा काय, गाढ झोपेत सुद्धा आपण असतो, स्वप्नावस्थेत सुद्धा आपण असतो आणि जागेपणी पण आपण असतो. म्हणजे जे आपण असतो जे आहे ते आपलं मूळ अस्तित्व आहे, त्याची ओळख आपल्यालाच व्हायला. तेव्हा आपलीच आपल्याला ओळख होईल तेव्हा तो खरा परमात्मा सुद्धा. म्हणजे आतापर्यंत आपण सगळ्यांनी जर ऐकलेला असेल परमार्थ म्हणजे आपल्याला देवपूजा केली पाहिजे, सगळ्या गोष्टी त्या पूरक पोषक आहेत, त्या करू नये असं नाही. आपल्याला श्रद्धेने जे आपण करायचं ते कारण ते तिथे देवपूजा वगैरे करते, देवाची पूजा म्हणजे त्या दिव्य स्वरूपाची पूजा हा भाग तिथे असला पाहिजे. पण हे सगळं खरी पूजा कुठे असली पाहिजे? खरी पूजा म्हणजे आपल्या ठिकाणी हे जे तत्व आहे ते आणि सर्वांच्या ठिकाणी तेच तत्व आहे ते, त्या दोन्ही तत्वांची ओळख आपल्याला असते. ते एकच तत्व आहे. म्हणजे ते आपण आहोत जसं मला वाटतं बघा. तर मी प्रवचन करतो बरोबर, मी आलो इथे आणि तुम्ही कोण काय करता, तुम्ही तुम्हाला तू कोण काय करतो, तुम्ही काय म्हणता, मी ऐकतो. इथेही मी आहे तिथे मी आहे. हे जे मी म्हणून जी खरी ओळख आहे ही मी ओळख आपल्या असणेपणाची आहे, आपण जे आहोत त्याची आहे. पण ते आपल्या लक्षात येत नाही. आपण मी आहे म्हटलं की मी देहापुरती आहे, मीच मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे, मी कनिष्ठ आहे, या सगळ्या भावना आपल्याकडे चालू होतात देहभाव. तेच जर आत्मभाव म्हणतो आपण, म्हणजे जे आहे ते आत्मतत्व असं म्हणतात. आत्मतत्व म्हणजे काय, परत प्रश्न बरेच पडतात लोकांना किंवा कळत नाही, काही गोंधळ वेगळं वेगळं काही वाटतं. वेगळं काहीच नसतं. जे मी म्हणतात तेच आत्मतत्व. मी म्हणून जे जाणणं चालू आहे, आपल्या डोळ्यातून पाहणं चालू आहे, ऐकणं चालू आहे, बोलणं चालू आहे, म्हणजे सगळं कार्य ह्या मीचा आहे. पण फक्त तिथे अडथळा एवढाच आहे की तो मी देह म्हणतो. आता इथे बाजूला काय झालं पाहिजे, मी देह हा भाव बाजूला पाहिजे, देह तिथेच राहिला पाहिजे, देहाचं कार्य चालूच राहिलं पाहिजे, जाणणारे जे तत्व आहे त्याचंही कार्य चालू झालं पाहिजे. पण जो मध्ये जो भाव अडकतो आपला, भाव अडकतो काय, देह म्हणजेच मी, हा आपल्याकडे भाव आहे, धारणा आहे, भावना आहे, कल्पना आहे, सगळं आहे. आणि त्याच्यातूनच आपलं सगळं पाहणं बदलतं, वागणं बदलतं, सगळं जे वागणं वगैरे बदललं ते देह मी ह्या भावातून होतो. आणि हा देह मीच्या ठिकाणी जर कुसंस्कार झाले तर अतिशय वाईट वागणं होतं, सुसंस्कार तर थोडस चांगलं होतं. पण राग काही जात नाही. देहभावामुळे राग हा असतोच, किंवा निरनिळ्या चांगल्या वाईट भावना ज्या आपल्याला येतात त्याही त्या देहभावामुळे. म्हणून देहभाव बाजूला होणं हा परमार्थ. शेवटी मी 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 म्हणून जे आपण जेव्हा प्रत्येकाला मी म्हणजे कोण हे सतत आपल्याला लक्षात आलं, मी म्हणजे ती ईश्वरी शक्ती आहे हे सतत लक्षात. मी म्हणजे त्या परमेश्वरी शक्तीतूनच ही जी सगळी विश्वनिर्मिती झाली, त्या विश्वनिर्मितीमध्ये प्रत्येक निर्मितीमध्ये तीच ईश्वरी शक्ती नांदते. पण जन्माला आल्याबरोबर ती स्वतःला विसरते आणि मी देह असा भाव धरते. आणि मी देहा भाव धरल्यामुळे त्यालाच आपण अहंकार. त्या देहभावावर मग कुसंस्कारातून लोक मग उद्धटपणे बोलतील, सगळ्यांचा अपमान करतील, वेडवाकडं बोलतील, तो हा स्थूल अहंकार आहे. सूक्ष्म अहंकार हा मी देह म्हणून मी म्हटलं की आपल्याला लक्षात, मी कोण, स्वतःला विचारा. देह म्हणजे मी नाही, नाव म्हणजे मी नाही, हे स्वतःला समजावं पण ते कठीण पडतं, कसं समजायचं असं होतं ना. पण त्यासाठी सत्संग हवा, की सतत आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे. सोप्या भाषेत सांगितलं तर चैतन्य स्वरूपाचं, हे परमेश्वराचं जीवन आहे. ही परमेश्वरी शक्ती सर्व रूपाने प्रकट आहे. सोप्या भाषेत लक्षात घ्या, प्रत्येक रूप हे त्या परमेश्वरी शक्तीतून निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे
त्या शक्तीतून निर्माण झाल्यामुळे सगळ्यांकडे पाहताना आपल्याला त्या शक्तीचं स्मरण झालं पाहिजे, त्या परमेश्वराचं स्मरण झालं पाहिजे. देवळात गेल्यानंतर मूर्तीला आपण नमस्कार का करतो? कारण आपल्याला संस्कार आहेत की बाबा ही रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, हनुमंताची मूर्ती आहे ना. तिथे शिकवायला लागत नाही पाया पडणं. लहानपणी आई वडिलांनी शिकवले तोच संस्कार असतात. त्याला आपण नमस्कार करतो, चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाही. पण माणसाने निर्माण केलेली मूर्ती आणि परमेश्वराकडून निर्माण झालेली मूर्ती, जमीन आसमानचा फरक आहे ना. आपण सगळे कोणाची मूर्ती आहोत? त्या परमेश्वरातून निर्माण झालेली मूर्ती. आपला मूर्तिकार कोण? परमेश्वर. आणि देवळातल्या मूर्तिकार कोण? माणूस. माणूस असतो ना तो शेवटी. आपोआप काय स्वयंभू मारुती वगैरे म्हणतात, पण कोणतरी काहीतरी बनवलेलं असतं त्याला स्वयंभू माहित नाही म्हणून त्याला स्वयंभू म्हणतात. आपण स्वयंभू आहोत. आपण तुम्ही प्रत्येक जण जे जन्माला आले ते स्वयंभू आहात, स्वतः निर्माण झालेले आहेत. आणि स्वतःच आपण हा देह सोडून दुसरा देह धारण करणार आहोत. म्हणजे घाबरायचं पण कारण नाही, देह जाणार म्हणजे काही भीती नाही. देहभाव आहे तोपर्यंत भीती आहे. देहभाव बाजूला गेला की आपलं हे जीवन असं चाललेलं आहे की आपण प्रत्येक वेळेला नवीन नवीन शरीरातून आपलं जीवन जगत असतो. एकदा एक देह सोडला की दुसरा देह मिळाला तर देह सोडतो. आपण नवीन घर मिळेपर्यंत पहिलं घर सोडत नाही ना. जुनं घर कधी सोडतो आपण? दुसरीकडे सोय असेल तर सोडतो, नाही तर काय सोडणार. तसं प्रत्येक माणूस म्हणजे जी जाणीव म्हणतो ते आत्मतत्व ज्याला म्हणतो ते आत्मतत्व दुसरी व्यवस्था झाल्याशिवाय पहिली व्यवस्था सोडत नाही. म्हणून ह्या सगळी जे नियोजन म्हणजे ह्या सगळ्या जे रचना आहे परमेश्वराची, ती परमेश्वरी रचना जर आपण समजून घेतली की सर्वत्र सर्व रूपारूपामध्ये ती ईश्वरी शक्ती आहे. म्हणून प्रत्येक रूपाला नमस्कार केला पाहिजे खरं म्हणजे मनातून. आता मुद्दाम नमस्कार केला तर लोकांना प्रॉब्लेम होईल ना. काय रे कशाला नमस्कार करतो? मनातून नमस्कार, मनातून आदर. नमस्कार म्हणजे काय? आदर. आपल्याला प्रत्येकाबद्दल सन्मान करणं, आदर करणं. हे जेव्हा आपण मनापासून करतो प्रत्येकाचं, ऍक्शन रिएक्शन चालू होते तिथे. हे सगळे नियम आहेत, परमेश्वरी नियम आहेत, लक्षात घ्यायचं. आपण जेव्हा खरोखर मनापासून समोरच्याचा भलेपणाचा विचार करतो, की समोरच्याचं सन्मान करतो, आदरपूर्वक बोलतो, समोरचा तशीच रिएक्शन देतो की त्याला द्यावीच लागते, कारण ते त्याच्या हातात पण नसतं. काय एखादा उद्धट माणूस जरा इकडे तिकडे करेल, पण मनात तरी पण म्हणेल अरे हा चांगला माणूस, असं होतं. त्यामुळे ही ऍक्शन रिएक्शन जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे, प्रत्येकाला नमस्कार केला, प्रत्येकाला आदरपूर्वक पाहता आलं पाहिजे. तो दिसतो कसा हे पाहायचं नाहीये, तो काय आहे हे पाहिलं तर लक्षात येतं. म्हणजे शरीराच्या अपेक्षा शरीर आहे, शरीराच्या अपेक्षा आपण म्हणतो बा अमुक एक माणूस एवढा शिकलेला आहे, अमुक एक एवढा कमी शिकलेला आहे. हे सगळं फरक शरीराच्या अपेक्षेत आहे. पण जे आत्मतत्व म्हणून आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी ती ईश्वरी शक्ती नांदते. आत्मतत्व म्हणजे ईश्वरी शक्ती, जाणणारी शक्ती. लक्षात ठेवायचं, वेगळं काहीच नाही. मी म्हणणारी शक्ती, ही ईश्वरी शक्ती बघायला गेलं तर परमेश्वराची समत्वाने प्रगट झालेली सगळी मूर्ती आहेत. तिथे कमी जास्त कोणाचं काहीच नाही. परमेश्वराने पार्शियालिटी कुठेच केलेली नाही तशी. प्रत्येकाला जो देह दिलाय आणि त्या प्रत्येकाच्या देहातून बुद्धी दिलेली आहे, प्रत्येकाला मन दिलेलं आहे, प्रत्येकाने ते कसं करायचं त्यासाठी विश्वामध्ये परत मार्गदर्शक ठेवलेले आहेत. फक्त कोण कुठे जायचं हे त्याच्या प्रारब्धावर अवलंबून असतं. आणि त्यामुळे इथे जन्माला आल्यानंतर जीवाचं शिवात रूपांतर करणं म्हणजे मी देह हा जो माझ्याकडे भाव आहे, तर मी म्हणणारी ही शक्ती आहे ती परमेश्वराची आहे, अनंत स्वरूपाची आहे. त्या परमेश्वराचे आपण आहोत ह्या भावनेतून, आणि सर्व शरीर ही परमेश्वराचीच आहेत ह्या भावनेतून आपल्याला सगळीकडे पाहता आलं पाहिजे. आता बघायला गेलं तर सोपं आहे, पण तेच खूप कठीण होतं. एखादं रूप बघितलं की आपल्याला रागच येतो, एखादं रूप बघितलं आपलं आवडतं वाटतं. सगळीकडे आपण रूपात अडकलेली माणसं आहोत ना सगळे. रूपाकडे पाहूनच आपण ठरवतो चांगला की वाईट. रूप रूपासारखं असू देत, पण तिथे जे तत्व आहे, चैतन्य स्वरूप ईश्वरी शक्ती आहे, त्याचा आपल्याला विसर पडतो. तर तिथे आपल्याला सतत लक्षात ठेवलं पाहिजे की आपणही ईश्वरी शक्ती आहोत, प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे. लक्षात ही ज्या प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे हा जर बोध आपल्याकडे सतत असेल तर आपलं पाहणंच सुधारतं. तिथे अहंकार बाजूला करावा लागत नाही, तर तो आपोआप अहंकार बाजूला होतो.
पण त्याला ते अभ्यास मात्र करायला लागतो, आपोआप होणार नाही. म्हणून इथे सतत इथे सत्संग महत्वाचा ठरतो, सद्गुरूंचा संघ महत्वाचा ठरतो. कारण तिथे ते पुन्हा पुन्हा ते सांगत जातात की तिथे ते जे तू कोण आहेस, ती ईश्वरी शक्ती आहे, ही ईश्वरी शक्ती आहे, हा बोध आपल्याला सतत घ्यावा लागतो. तो जर नाही घेतला तर आपण विसरतो, एका क्षणात आपण विसरतो. किती जरी आपण म्हणतो हा हे बरोबर आहे, वाटतं मनात वाटतं, पण समोरचं काही घटना घडल्या की त्या घटनेमध्ये आपण इतके गुंतून जातो की आपल्याला लक्षात राहत नाही आपण ईश्वर शक्ती, आपण अमुक तमुक म्हणून सगळं जीवन जातो. म्हणून हा अहंकार सोडणं जे कठीण म्हणतो तर तिथे होतं, कारण आपल्याला ती सवय लागलेली, त्या पद्धतीनेच बोलायची, त्या पद्धतीने वागायची. मग आता काय केलं पाहिजे? आता फक्त पाहायचं पहिला प्रयत्न, सगळीकडे ईश्वर शक्ती आहे, ईश्वर शक्ती आहे, ईश्वर शक्ती. मनातल्या मनात सतत स्मरण असलं पाहिजे, सतत स्मरण म्हणजे नामस्मरण म्हणजे हेच खरं. सर्वत्र ईश्वरी शक्ती नांदते आणि मी म्हणणारी सुद्धा ईश्वरी शक्ती, हे स्मरण ज्याला झालं त्याचं नामस्मरण झालं. त्याला राम म्हणावं, विठ्ठल म्हणावं, कृष्ण म्हणावं, आणि काही नाही म्हटलं तरी सुद्धा ही ईश्वरी शक्ती नांदते हे स्मरण असतं लक्षात. म्हणजे आहे अगदी थोडस आहे, पण तेच आपल्याला जमत नाही, कारण आपल्याला लहानपणापासून जीवभावातून जीवन जगण्याची इतकी सवय लागलेली आहे, त्या पद्धतीने आपण पाहायचा प्रयत्न करतो. म्हणून कोणी माणूस दिसला तरी तिथे ती ईश्वरी शक्ती नांदते. आपल्या मनामध्ये जर सतत आपण ईश्वरी शक्ती म्हणजे काय, ते जाणणं आहे, बोलणं आहे, पाहणं आहे, तीच ईश्वरी शक्ती. मग पशु पक्ष्यांमध्ये पण ती आहे, कुठेही पहा, अगदी कीटक म्हटले तरी कीटकांमध्ये सुद्धा आहे. सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते, ती जीवरूपात आहे आणि तिचं भलं झालं पाहिजे, कारण तिला तिचं स्वतःच स्मरण झालं की तिचं भलं झालं. त्याच्यातून आपलं पाहणं, बोलणं, वागणं सगळं सुधारतं. ते सुधरत नाही त्याच्या अर्थ काय, आपल्याकडे अहंकार आहे. आपल्याकडे अहंकार हे कळणं पण फार मोठी गोष्ट आहे, कारण आपल्याला कळत, आपल्याला कोणी तू अहंकारी आहे म्हटलं आपल्याला राग येतो की नाही. त्याच वेळेला आपण सांगतो कोणतरी एक दुसरा कसला अभ्यास करतो, अहंकारी असतो. कोणीतरी म्हणे कसला सत्संगाला जातो, अहंकार सोड आधी असं म्हणतो ना, मग आपल्याला किती वाईट वाटतं, राग येतो आपल्याला, कारण अहंकार असतो म्हणून. जर अहंकार नसेल वाईट वाटणार नाही, बोलते बाबा, तुला काय बोलायचा अधिकार आहे, कर्म स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कर्म स्वातंत्र्य परमेश्वराने पहिला प्रत्येकाला दिलेलं आहे, काय बोलायचं तुम्ही ठरवा. चांगलं बोललं तर चांगलं मिळेल, वाईट बोललं तर वाईट मिळेल, एवढंच काय त्याचा नियम आहे लक्षात. म्हणून कोण समोरचा काय बोलतो त्यापेक्षा आपण कसा विचार करतो ह्याला फार महत्व आहे. समोरचे लोक कसे बोलले, आपलं पाहणं, बोलणं, वागणं हे ईश्वरत्वाच्या स्मरणात किंवा सद्गुरूंच्या स्मरणात, दोन गोष्टी आहेत. ईश्वरत्व समजत नसेल तर सद्गुरूंचं सगुण साकार रूप आपल्याला लक्षात येतं, म्हणून सद्गुरूंचं स्मरण आलं की आपण ईश्वरत्वाचे आहोत, परमेश्वर हे ज्ञान आपल्याकडे येतं आणि त्या ज्ञानातून आपण जीवन जगू शकतो. म्हणून सोपी सोपी गोष्ट जर जितकी आपण केली, की जिथे आहात तिथे सर्वत्र हे ईश्वरी शक्तीच कार्य चालू आहे लक्षात ठेवा. सर्व कार्य, अगदी जेवण बनवता हे सुद्धा ईश्वराचं कार्य. माझं कार्य म्हटलं की अहंकार येतं. ईश्वर एक, आता डॉक्टर मॅडम आहे तेव्हा मी अशी अशी औषध देते, मी असं असं करतो, म्हणजे काय झालं तिथं अहंकार आहे. हे ईश्वराचं कार्य म्हटलं की सुटली. का सुटली लक्षात घ्या, बरं झालं तरी सर्टिफिकेट ध्यानात येणार, मनात म्हणलं ईश्वराला दिलं, मला दिलं तर अहंकार आला. बरोबर नाही झालं तरी ईश्वराचं कार्य आहे, मला प्रश्न पडत नाही. लक्षात आलं. म्हणजे कोणतंही कार्य करणं यश अपयश ह्याची आपल्याला काळजी लागत नाही, जे होईल ते चांगलं व्हावं, भलं व्हावं, ही सद्भावना आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून प्रत्येक जण तुम्ही आपण बघा, गृहिणी जेवण करता, काही चांगलं जेवण व्हावं असंच वाटतं ना, वाईट जेवण व्हावं, खारट बिरट व्हावं, तिखट व्हावं असं काही वाटत नाही. तसं ईश्वरत्वाच्या भावनेतून सर्वांचं भलं व्हावं हा भाव तिथे आपण त्याला म्हणतात सद्भावना. म्हणून जितकी ईश्वरत्वाचं स्मरण असेल तितकी सद्भावना सर्वांप्रती सर्वांकडे पाहताना मनातली सद्भावना भलं होते, भलं होते, भलं होते. आणि ते होत नसेल तर मग मुद्दाम बोला, मनातून बोललं पाहिजे. कोणी असो, ओळखीचा असो नसो, ओळख ही देहाची आहे, पण आत्मतत्वाच्या अंगाने तुम्ही सगळ्यांना ओळखत आहात. म्हणून संतांना सर्वज्ञ म्हणतात. का? कारण ते सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे जाणत असतात म्हणून. आणि आपण चेहऱ्यातून बघतो, मी तुम्हाला ओळखत नाही हो, म्हणजे चेहऱ्याला ओळखत नसेल पण ईश्वरत्वाला ओळखता की नाही.
सर्वत्र जर हे आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्ती आहे, हे जर स्मरण असेल तर प्रत्येकाला पाहिलं तर काय हसायला काय हरकत नाही. ओळखीचं आहे, ओळखीचं तिला हसतो की ना आपण, पण चेहऱ्यावर जर स्मित हास्य असेल तर तुमची ती ईश्वरत्वाचा भाव तिथे सतत असतो. म्हणजे कोणालाही आपल्याकडनं बघा, इथे दोन गोष्टी आहेत. जितकं आपल्याकडनं कोणाचं भलं व्हावं हा विचार आपण जितका करू तितकं हा परमार्थ सिद्ध होतो. पहिली गोष्ट. म्हणून सर्व संतांनी बघितलंय ना की सर्वांचं भलं व्हावं हेच म्हणतात संत. कोणता संत म्हणतात माझंच भलं व्हावं? सगळे जे संतत्वाला पावले त्यावेळेस त्यांना शेवटी त्यांची इच्छा एकच असते की सर्वांचं भलं व्हावं. जे आपल्या बरोबर येतील त्या सर्वांचं, सर्व जगाचं भलं व्हावं. म्हणजे काय, जे बरोबर येतील ते. जग म्हणजे जग प्रचंड आहे. कृष्णाने सर्वांचं भलं करायचा प्रयत्न, किती लोकांचं भलं झालं? राक्षस राहिलेच तसेच झालं काय. आणि पुढे रामावतारच्या वेळेला आणखी मोठे राक्षस होते. रामाच्या वेळेला कृष्ण आणि राम, पहिला रामाच्या वेळेला भरपूर राक्षस गेले का, संपले का? नाही संपले. कृष्णाच्या वेळेला त्याच्यावर अधिक मोठे, आणि त्याच्यावर आज तर अधिक. आता इथे राक्षसी वृत्ती कुठे? हे सायबर कॅफे मध्ये लोकांना लाखो रुपये, सायबर गुन्ह्यामध्ये, क्राईम मध्ये जे लाखो लोकांना लुटतात ते राक्षसच सगळे. कोणाचे घरचे बिचाऱ्याने जमवलेले पैसे काहीतरी बोलून फसवून घेतले जातात. क्षणात करोडो रुपये, क्षणात लाखो रुपये आज जातात. आजकाल पेपर एक साल मोबाईल येतात बघा, कोण फोन गेला लगेच त्याला नंबर देऊ नका, हे देऊ नका असं सांगितलं. पण सावध राहायला पाहिजे. पण तरी सुद्धा त्यांचं भलं होते म्हणायला हरकत नाही, कारण तिथे ईश्वरत्व आहे. तरी त्यांना माहित नाही, काही नाही. पण राक्षस म्हणजे काय? ही जी राक्षसी वृत्ती आहे, दुसऱ्यांचं फुकटचं खायचं, लुटायचं, लोकांना त्रास द्यायचा, त्याला म्हणतात राक्षसी वृत्ती. राक्षस म्हणजे काय? माणसंच होती. रावण राक्षस होता म्हणजे काय होता? रावण माणूस होता, ऋषीचा मुलगा होता, ऋषीपुत्र होता, ब्राह्मण होता, पण अहंकारामुळे राक्षस झाला. लक्षात घ्या, राक्षस नव्हता तसा. राक्षस वगैरे त्यांच्याकडे राक्षसी वृत्ती होती. मग विभीषण होता, तो चांगला होता. राक्षस कुळात जन्माला म्हटलं, मग विभीषण रामाला मदत केली. विभीषणाने उलट झालं सगळं. विभीषणच पुढे राजा झाला. म्हणजे माणसाच्या मनात असलेल्या वृत्तीमुळे तो राक्षसी वृत्तीचा असतो, किंवा अगदी जर सर्वसाधारण विचार असेल तर मानवी वृत्तीचा असतो, किंवा आणखीन त्याच्या पुढे दैवी वृत्ती असते की सर्वांचं भलं व्हावं. सर्व ईश्वरत्वाचा भाव जेव्हा धरायला लागतो तेव्हा आपली वृत्ती ही ईश्वरी वृत्ती होते, आणि तिथे आपल्याला सुख, शांती, समाधान सहज मिळतं. आज जे आपल्याकडे अनेक गोष्टीने जे असमाधान आहे, कुठेतरी आपल्याला असमाधान असतं, कुठेतरी हा ऐकत नाही, तो ऐकत, आपल्या अगदी जवळची माणसांबद्दल असं वागत नाही, तसं वागत नाही, असं ज्या वेळेला वाटत असतं, ते म्हणजे आपला मीपणाच असतो. वाटत असं कसं होईल, पण ते आहे खरं, ते सांगायलाच पाहिजे. तिथे त्याचं भलं व्हावं म्हणून त्याच्या युक्तीने, समोरचं ऐकत नाही, अगदी युक्तीने त्याला, आता लहान मुलं आहेत, आपली मुलं आहेत, कधी कधी ऐकत नाही, मग आपल्यासारखं सांगतात, सत्संगतीत नसतील, कौतुक संगतीत गेली त्यावेळी आपले वागत बसतील, तर त्यांना संगतीत कसं आणायचं ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांचं मनापासून आपल्याकडे भलं व्हावं हाच विचार असला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना चांगल्या संगतीत आणलं की सगळं काही बदलतं. तुमचं मुलं ऐकत नाही कारण जवळच्या माणसाचं कोण ऐकत नाही, पिकतं तिथे विकलं जात नाही हा म्हण आहे ना. म्हणून आई वडिलांनी सांगितलं मुलाला, मुलगा तेवढा ऐकणार नाही, जरी किती जरी असलं तरी. हा माहिती आहे, कारण त्याला आई रोजची आहे. पण कुठेतरी जाऊन कुठेतरी आणखी युक्तीने म्हणून कोणाकडे न्यायचं असतं, बाबा ह्याला सांगा काय, तर दोन गोष्टी सांगत ऐकतात, ते ऐकतात तशी, कळलं ना. आणि त्यामुळे इथे आपल्याला त्यांचं भलं भाव वाटलं पाहिजे, मनापासून ती इच्छा झाली पाहिजे, आणि ती ईश्वरी शक्ती आहे हे स्मरण आपल्याकडे सतत असलं पाहिजे. मी सुद्धा ईश्वरी शक्ती, ते सुद्धा ईश्वर, सर्वांचं भलं. कारण एक लक्षात ठेवायचं, प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारातून सुखी किंवा दुःखी होते. आपण कोणाला सुख दुःख देत नाही. आपल्याकडे आपण विचारातून दुःखी होतो. आपण ईश्वर आहोत, तर आपल्याला एवढंच कळलं पाहिजे की सर्वांचं भलं व्हावं, सुखाने राहतात. पण ज्यावेळेला मी माझा मीपणातून मी दुसऱ्याला शिकवायला जातो, काहीतरी सांगायला जातो, त्यावेळेला तो ऐकला नाही तर मला दुःख होतं, आणि दुःखी होतो ही आपली भावना असते, समोरचा काही दुःखी होतच नाही. म्हणून सुख आणि दुःख ही आपली
आपल्या भावना आहेत कल्पनेतून निर्माण झालेले आहेत. आपलं जे हे ईश्वरत्व जे आहे, प्रत्येकाकडे ईश्वरत्व म्हणजे आपला खजिना आहे खरं. ज्ञानेश्वर माऊली एका अभंगामध्ये असंच म्हणतात की एक अंध माणूस आहे, अभंग वेगळा म्हणजे अर्थ सांगतो. तो अंध माणूस आहे आणि तो जिथे राहतोय पडका वाडा आहे आणि तो जिथे राहतो खाली सोन्याचे मोठमोठे घडे भरलेले आहेत. तुझ्याकडे जमिनीत सोनं ठेवायचे, तिजोऱ्या नव्हत्या, बँका नव्हत्या ना, जमिनीत घडे पुरायचे. म्हणून आजही किल्ल्यामध्ये लोक बघतात पुढे घडे बिडे मिळतात. तर तो त्यावरच बसलेला आहे. त्याला माहित नाही आपण जिथे बसलो तिथे घडे आहेत, पण तो काय करतो, तो भीक मागायला लागतो. तसं आपल्या प्रत्येकाकडे ही ईश्वरी शक्ती, ही मोठा खजिना आहे प्रत्येकाकडे, कोणाला नाही असं नाही. पण आपण बाहेरून सुख मिळवायचा प्रयत्न, इथेच सगळं सुख आहे, इथे सगळी शांती आहे. पण ती अनुभवायची साठी आपल्याला हे सगळं समज पाहिजे, ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय नाही समज. ज्ञानातून नुसतं ज्ञान झालं तरी नाही होत. तर ते आपल्या अंतर्मनामध्ये जो देहभाव आहे, तुझेपण आहे, पटकन आपल्याला एखादा राग येतो, चीड येते, पटकन आपण वेळ आपलं बोलतो, हे सगळं आपल्याला बदललं पाहिजे. ह्या सगळ्यातून आपल्याकडे सतत प्रत्येकाला सुख मिळावं, शांती मिळावी, त्याचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हाच सतत विचार असला पाहिजे. मग अगदी जर आपण निराश होत असू, हे असू, ते एवढंच लक्षात ठेवायचं ही ईश्वरी शक्ती आहे, त्या ईश्वरी शक्ती निराश होण्याचं काहीच कारण नाही. एवढंच करायचं की ह्याच्यातून चांगलं व्हावं, चांगलं व्हावं, चांगलं व्हावं. म्हणजे किती अनिष्ट परिस्थिती आली तरी घाबरायचं कारण नसतं. लक्षात ठेवा, जितके शांत आणि स्थिर मनाने तुम्ही त्या परिस्थितीकडे पाहायला लागाल, तर आपल्याला एक चांगला सुंदर मार्ग आपोआप मिळतो. शांत आणि स्थिरपणे पाहता आलं पाहिजे. आपण काय करतो, पटकन इतके रिॲक्ट होतो, घाबरतो आणि वेडवाकडं करतो काय. म्हणून कोणती परिस्थिती अनिष्ट नसतेच, आपल्या भावनेतून ती आपण अनिष्ट करतो. तिथे स्थिर मन आहे. म्हणून स्थिर मन कधी होईल, आपण ईश्वर आहोत हे कळलं. अहंकाराला स्थिर राहता येत नाही. अहंकार हा चंचल आहे, सतत तो इकडून फिरत असतो. त्यामुळे स्थिर राहणं, म्हणून आपल्याला अहंकार आहे की नाही चेक करा. पटकन कळतं आहे, आणि तो नाही कळतो समोरच्याला विचार, बाबा माझा अहंकार करतो. म्हणजे नवऱ्याने बायकोला विचारलं, बायको नवऱ्याला अहंकार आहे का, ते हो आहे, काय सांगतोय काय. अगदी जवळच्या माणसाला विचारलं तर सगळे जण सांगू शकतात अहंकार आहे म्हणून. घाबरून तो नाही म्हणणार, नाही ना हो चांगली बाई, मला रागावायला नको म्हणून असं म्हणत. पण ते लक्षात ठेवायचं. तर हा अहंकार दूर गेला पाहिजे, ह्याला म्हणतात परमार्थ. लक्षात ठेवा. आणि त्यासाठी देवाचं स्मरण, म्हणजे जे हे जीवन आहे हे परमेश्वराचं जीवन आहे, हा भाव सतत लक्षात. आपण जे कार्य करतो ते सगळं परमेश्वराचं कार्य, प्रत्येक गोष्ट. म्हणून जेवण जेवताना सुद्धा पूर्वी आपल्याला ताटाभोवती जरासं पाणी सोडणं, त्याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे, घेऊन येत तिथं घेऊन ये असाही भाग असतो. पण त्याचबरोबर देवाचं स्मरण हे महत्वाचं असतं. लक्षात, देवाचं म्हणजे हे सगळं जेवण. म्हणून अन्न सुद्धा काय सांगितलं, ब्रह्म असतं, अन्न पूर्ण ब्रह्म असं. म्हणजे तिथे सुद्धा ईश्वरत्वाच्या अंगाने पाहता आलं पाहिजे. आपणही ईश्वराचा भोग घेतोय. आता चालू मी जेवलो, तू जेवला नाहीस. जेवण कोण जेवतं, शरीर. मी म्हणणार जेवतच नाही कधी, कारण त्याला जेवणाची गरज नाही. जाणणारं तत्व जे आहे ना, ते कधी जेवत नाही. आजार कोणाला होतो, शरीराला होतो, या तत्वाला होत नाही. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. मी वेगळा आणि शरीर वेगळं, मी वेगळं आणि शरीर वेगळं, हे सतत लक्षात ठेवा. मी म्हणणारी ईश्वरी शक्ती आहे आणि ह्या ईश्वरी शक्तीचं सगळं जीवन आहे. म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी जरी त्याला माहित नसलं ते ईश्वरी शक्तीचंच जीवन असतं, माहित नाही पण असतं. म्हणजे जसं आपल्या खिशामध्ये 1000 रुपये आहेत आणि आपल्याला माहित नाही, आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि आपल्याला वाटलं आपल्याला पैसेच नाही, तर काय होतं, घाबरून पोटात गोळा येतो, अरे बापरे आता काय करायचं. पण घाबरून आपल्या करता खिशात मिळाले, अरे आहे, खुश होतो. तर ईश्वरत्वाचं सतत स्मरण ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न आपण केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. सोप्यात सोपं परमार्थ जो आहे, आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे. ज्याला परमेश्वर के ज्याला सद्गुरू आहे त्याने सद्गुरूचं स्मरण करावं, कारण तिथे शरणागती असते, सद्गुरू भक्ती असते. आणि त्या भक्तीतून लवकर अहंकार दूर होण्यासाठी एक मार्ग मिळतो. कारण आपल्याला हळूहळू कळायला लागतं की आपण जे म्हणतो ते आपलं कर्तृत्व काहीच नाही.
मी अमुक अमुक म्हणताना ह्या ब्रह्मांडामध्ये आपण केवढीशी आहोत. एवढं मोठं ब्रह्मांड आहे, किती ग्रह तारे आहेत, काय काय त्याचा ठाम पत्ता नाही. त्यात एवढीशी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवरती एवढसा भारत, त्या भारतामध्ये एवढसा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये आता एवढसा कराड, आणि कराडमध्ये मी. आता मी कुठे आहे इथे एक थेंब पण नाही. मी देहभावातून बघितलं, ईश्वर भावातून बघितलं तर आपण हे सगळे परमेश्वराचं, सगळे आपलेच. हा भावाला आनंदाने जीवन जगता येते. पण हे सतत स्मरण जर असेल तर आपण आनंदाने जीवन जगू शकतो. लक्षात घ्या. म्हणून हे सतत स्मरण पाहिजे की आपण परमेश्वराचे. आणि म्हणून ते संत नामस्मरण करा म्हणतात. नामस्मरण करा याचा अर्थच आपण परमेश्वराचे आहोत हे सतत स्मरण आपल्याला असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी हरिपाठ करा का अभंग कोणते ग्रंथ वाचा म्हणतात, पण ते वाचता वाचता फक्त त्याला अडकत जातो. जे आपल्याला करायचं ते कळत नाही. आपण काय करायचं हे कळलं पाहिजे. नुसतं वाचन केलं, पारायण केलं म्हणजे मी मोठा परमार्थ केला असंही लोकांचं आहे. म्हणून आपण म्हणतो सप्ताह लावले जातात, चांगली गोष्ट, वाईट काहीच नसतं. पण त्याच्यातून फक्त आपण एवढं केलं म्हणून हा अहंकारच दूर होतो. आम्ही केलं, आम्ही एवढा अहंकार, आम्ही 7 दिवस असं केलं, आम्ही तसं केलं. ते आम्ही केलं नाही, सगळं ईश्वरी कार्य आहे. हा बोध असला सगळं काही स्वीकार. मग कोणतंही कार्य, अगदी दुसरी चपाती कोण असेल, कोण करतो? ईश्वर करतोय, आपण नाही करतो. कळलं ना? पण ते आपल्या लक्षात येत नाही. जेवण बरोबर नाही झालं पण नाव ठेवलं तर राग येतो. अरे एवढं आम्ही करतो, कसं काय? ईश्वराचा राग यायलाच नको ना. ईश्वराने केलं, ईश्वराने खाल्लं, काय राग कशाला यायला? कळलं? म्हणजे हे स्मरण जे आपल्याला जे असतच असलं पाहिजे की सगळं जीवन ईश्वराचं आहे, परमेश्वराचं आहे, अखंड स्मरण. आणि त्यासाठी नाम. आणि म्हणतो हरिपाठामध्ये काय म्हणतात ज्ञानेश्वर स्वामी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. प्रत्येक क्षण देवाच्या स्मरणात राहा. देवाचं द्वार म्हणजे स्मरण. हे सगळं देवाचं आहे, परमेश्वराचं हे स्मरण धर. त्या स्मरणातून पुन्हा प्रत्येक क्षणोक्षण हेच लक्षात आलं की हे ईश्वराचं आहे स्मरण. तिथे 4 मुक्ती मिळतात. 4 मुक्ती म्हणजे आपली दृष्टी तशी होते की सर्वत्र ईश्वरत्व नांदतं. 4 मुक्ती म्हणजे समीपता, सलोकता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशी 4 मुक्ती. म्हणजे सलोकता म्हणजे सर्वत्र ईश्वरी शक्ती नांदते. समीपता म्हणजे अगदी आपल्या जवळ जे आहे तिथे ईश्वरी शक्ती आहे. स्वरूपता म्हणजे देहाच्या ठिकाणी सुद्धा ही ईश्वरी शक्ती नांदते. आणि संयुजता म्हणजे या सर्व विरहित ईश्वरी शक्ती आहेच. हे 4 स्मरण आपल्याला ह्या स्मरणातून येतात. सतत जितकं आपण नामस्मरण करू, नामस्मरण म्हणजे देवाचं स्मरण. म्हणजे काय? सर्व जे आहे ते परमेश्वराचं, ईश्वराचं आहे ते. म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती 4 साधेल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याच्यामध्ये हरिपाठ संपला. 27 अभंग काय म्हणतो आपण. 27 हे कळलं तर पुढे जायचं ना. काय होतं हेच कळत नाही आम्ही पुढे जातो असं म्हणतात ना. एकदा गोंदवलेकर महाराजांना असं सांगितलं की एका शिष्याने त्यांच्या, आपण मला तुमच्या बरोबर ज्ञानेश्वरी तर म्हणा. हो म्हणा ज्ञानेश्वर पुढे गुरुवारी बसूया. ज्ञानेश्वर लोक बसते. त्याने सुरू केलं, ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. गोंधळ म्हणत थांब आता. म्हणून का हे कळलं तुला? काय नाही कळलं, मग पुढे कशाला जातो? आणि कळलं तर पुढे कशावर जायला पाहिजे? सांगायचा मुद्दा काय, आपलं आचरणाकडे आपलं लक्ष असलं. आपल्याला कसं पाहायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं हे जर झालं तर परमार्थ झाला. नाहीतर खूप मोठ्या पूजा अर्चा केल्या, सगळं झालं आणि भांडायला तयार परत सगळं काहीच परमार्थ. आपल्या मनात मध्ये जे परिवर्तन होणं आहे ते महत्वाचं असतं. म्हणून आपल्याकडनं सर्व सुखी व्हावेत हाच बोध सतत आपल्याला देता आला पाहिजे. तिथे भांडायला जायचं नाही. कोण काही बोललं तर शांत बसा. जास्त उलट बोलायला जायचंच नाही. जितके शांत बसाल तितकं सगळं शांत होतं. जितके आपण क्रॉस करायला जातो तितके वाद वाढत जातात. म्हणून आहे ते सगळं ईश्वराचं आहे. म्हणून देवानंतर तूच सर्व आहेस.
सर्वांचं भलं होतंय, मनाकडनं धरलं तरी चालेल. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणून हे सतत स्मरण आपल्याला असणं हेच महत्वाचं आहे. आणि सद्गुरूचरणी हीच प्रार्थना, सर्वांच्या ठिकाणी असलेला हा जो जीवभाव तो दूर जावा आणि देवभाव प्रकट व्हावा आणि सर्व सुखी व्हावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.